सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम रोहन 11 पानेरी या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. विजय आणि आर्यन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एक काटेकी टक्कर, एक कडवी झुंजानी कडा मुकाबला आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. एक भरपूर चांगली क्रीडा स्पर्धा वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराज चषक 2024 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे जनक अजयजी पवार, डीजे राहुल आणि प्रवीण वंडुस्कर महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आज आपल्या भेटीस आली आणि पहिली उद्घाटनी मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला टीम मोडकवाडी 11 या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम रोहन 11 पानेरी या टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. विजय आणि आर्यन ज्या जोडीने रोहन 11 पानेरी या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं. अनेक स्पर्धांमध्ये आपल्या विस्फोटक बॅटिंगने आपल्या टीमला सातत्याने वर्चस्वामध्ये ठेवलं. ती जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण 4 ओव्हरची मॅच आजच्या दिवसामध्ये 16 संघांचा सहभाग आणि अधिक सामने आम्हाला खेळवायचे. त्यासाठी वेळेच्या बाबतीत प्रत्येक टीमकडून अपेक्षा असतील. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अक्षयला इन्व्हाइट केले. मोडकवाडी या टीमच्या माध्यमातून 4 ओव्हरची मॅच आणि 15 मिनिटांचा कालावधी हा तुम्हाला दिला जाईल. त्या 15 मिनिटांमध्ये एक इनिंग तुम्हाला पूर्ण देखील करायचे आहे. तर मॅचला होती सुरुवात. गोलंदाज सज्ज होते अक्षय. ओव्हर द विकेट पहिला बॉल बॅकफुटला जाऊन मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका केला. विजयने एक सिंगल पूर्ण केली, परंतु आर्यन रोखेल विजयला. तत्पूर्वी एकाच धावेवर विजय समाधान मानतो आणि 1 रनने या स्पर्धेचा प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी 16 संघांचा सहभाग आहे, परंतु पहिली रन या स्पर्धेमध्ये विजयने कंप्लीट केल्याने एक या स्पर्धेतील पहिली रन करण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी तर जरूर होती, परंतु चेंडू हवेमध्ये होता. बॉडी बॅलन्स बिघडला फिल्डरचा आणि तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. चांगला प्रयत्न फिल्डर अरविंद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क भावेश ठाकरे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रोशनची देखील तेवढीच चांगली मेहनत. अतिश पराट देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. इनसाइड एज झेलची संधी होती, परंतु हा झेल निसटला. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल टीम मोडकवाडी या टीमला. मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहताय. ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता, परंतु बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. जजमेंट थोडंसं चुकलं आणि हातातून चेंडू निसटला. विकेट किपरच्या 3 रन आतापर्यंत होतात. 4 ओव्हरची मॅच 24 बॉलच्या या पहिल्या सत्रामध्ये पानेरी 11 रोहन 11 पानेरी या टीमला एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. आखूड पद्धतीचा बॉल. रन मिळेल फक्त 1 आणि 1 रनच्या साह्याने 4 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा नुकताच उन्हाळा संपला. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपला आणि त्यानंतर पावसाळी क्रिकेटला सुरुवात झाली. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रोक चांगला आहे. डीप कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात होता. बॉल जज करेल. तत्पूर्वी एक सिंगल 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 5 रन आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल गोलंदाज अक्षयचं देखील, कारण पहिले षटक त्याने हाताळले. मोठे फटके लगवण्यापासून तो रोखतोय प्रतिस्पर्धी टीमच्या ओपनर बॅट्समनना. कारण ज्यावेळेस तुम्हाला पहिली गोलंदाजी दिली जाते त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात तुमच्या टीमला, परंतु अपेक्षांचं रूपांतर सार्थ ठरवताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अक्षयचा हा शेवटचा बॉल. बिगिट करण्याचा प्रयत्न. रन मिळेल 1 आणि 1 रनच्या साह्याने. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 6 रन टीम रोहन 11 पानेरी
एक चांगलं प्रात्यक्षिक टीम आपल्या टीमला दिलं. डेड बॉलचा इशारा, डेड बॉलचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर बिगिट तर जरूर केलाय. झेलची संधी होती परंतु झेल हातातून निसटला. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना पाहायला मिळते आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. मेगा स्क्रीनवर ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकताय. लाईन चांगली होती, तेवढाच ताकदीचा स्ट्रोक समोरच्या दिशेने फटका खेळला. झेलची संधी होती, जजमेंट चुकला आणि हाताचा वेध घेऊन चेंडूने मात्र धरती मातेचा स्पर्श केला. हा चौकार हा बॉल देखील लाईन मिस केली. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी पाहायला मिळते. चौकार आल्याच्या नंतर दबाव वाढलाय गोलंदाज किशोरचा देखील, कारण पहिल्या बॉलवर चौकार आला. कुठेतरी थोडासा कॉन्फिडन्स कमी झाला, परंतु त्यानंतर पुनरागमन करायचं होतं आणि तेच पुनरागमन डॉट बॉलच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम, लाजवाब, पूर्णपणे पकडून ठेवला. हा बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सफल देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील बिगिट केलाय. प्रॉपर टायमिंग, ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम रोहन 11 पानेरी या टीमला, तो फटका आलाय. विजयच्या बॅटमधून हा पहिला षटकार. या स्पर्धेतील पहिली रन देखील विजयच्या बॅटमधून आली आणि पहिला षटकार देखील विजयच्या बॅटमधून आला आणि पहिला चौकार देखील विजयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. विजयचं कौतुक करावं लागेल, कारण विजयासाठी अतोनात प्रयत्न, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. 17 रन आतापर्यंत होतात धावफलकावर. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने स्ट्रोक केला, स्टेप आउट केला. लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर तैनात आहे. डीप मध्ये बॉल जज करेल, उचलून फेकेल. तत्पूर्वी एकाच धावेवर समाधान मानेल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन. 2 ओव्हरचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत बिनगडी बाद 18 रन. 18 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. आणि नेक्स्ट मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. जंगमवाडी टीमचे कॅप्टन आणि श्री गणेश नागवनटेक या टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी यायचं आहे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 रन. स्पेल नंबर 3 आणि अजित यांना इन्व्हाइट केले. अजित यांचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आर्यनने देखील आक्रमण केलंय. विजयने देखील आक्रमण केले आणि या षटकाराच्या साह्याने आणखीन एक मोठा धमाका पाहायला मिळालाय आणि 24 रन. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत लगावला या बॅट्समनने. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न. डेड बॉलचा इशारा. चोवीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हवाई सफर. विजय इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना विजय नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. पावसाच्या सरी परंतु थांबल्या, परंतु विजय मात्र खऱ्या अर्थाने बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय. 30 रन आतापर्यंत धावफलकावर. लाजवाब टायमिंग, शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर आणि त्यानंतर आक्रमण त्याने केलंय. 11 बॉल त्याने पेस केले. 27 रनवर तो खेळतोय. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्लाइसचा वेध.
डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 31 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एकेरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. रनआउटची संधी होती परंतु थोडासा धीम्या गतीने पळत गेला फिल्डर. टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन. बराडी माता प्रतिष्ठान सवानवाडी यांच्या संकल्पनेतून महाराज चषक 2024 पश्चिम महाराष्ट्राचा युवा बुलंद आवाज प्रवीण वंडुस्कर महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आणि स्पर्धेचे जनक DJ राहुल आणि अजयजी पवार यांच्या कार्याला देखील सलाम असेल. कारण ज्या मित्राने आपल्या गावाचं नाव खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये समालोचनाच्या माध्यमातून उंचावलं आणि आज त्याच्याच नावाने एक चांगली स्पर्धा खऱ्या अर्थाने उद्या साधण्याचा प्रयत्न अजय पवार आणि DJ राहुल यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील लॉफ्ट केलाय. प्रॉपर टायमिंग होतं परंतु मिड विकेटच्या दिशेने फिल्डर होता. थोडासा वेगाने तो धावत आलाय परंतु विजय आणि आर्यन देखील अतुनत धावतायत. अतुनत प्रयत्न करून धावतात आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 35 रन या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला टीम जंगमवाडी टीमचे कॅप्टन आणि श्री गणेश नागवंटेक या टीमचे कॅप्टन गोलंदाज संदीप यांचा पहिला बॉल परंतु लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 35 रन होतात. 35 धावा देखील आतापर्यंत धावफलकावर. या बॉलवर देखील आक्रमण तर जरूर केलंय. षटकार येतो आणि या षटकाराच्या साह्याने 41 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. इनसाइड एज आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय एक चांगली इनिंग पेश केली विजयने रोहन 11 पानेरी या टीमसाठी. 4 षटकार 1 चौकार 16 बॉल त्यांनी पेस केले आणि 35 रनचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. आपल्या टीमला वर्चस्वामध्ये आणण्यासाठी एक भरपूर आक्रमक त्याच्या जोरावर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी प्रत्येक सामन्याच्या सामनावीराच्या पुरस्कारासाठी ज्यांच्या माध्यमातून छत्री या ठिकाणी पुरस्कृत केल्या गेल्यात ते म्हणजे सूरज शेवाय सोन्या. हे मात्र खऱ्या अर्थाने गोवा राज्यामधून ही स्पर्धा पाहतात. त्यांचं देखील आम्ही महाराज चषक 2024 या पर्वामध्ये सहर्ष स्वागत करतोय. न्यू बॅट्समन सुफियान मैदानाच्या आतमध्ये दाखल होते 2 रनच्या साह्याने. आतापर्यंत 43 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेग भरपूर होता. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन कॉन्फिडन्स वाढवतोय टीम मोडकवाडी 11 या टीमचा. कारण सुरुवातीला विजयने एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट दिला परंतु ती जोडी तोडणं ही भूमिका तेवढीच महत्वाची होती परंतु तेवढीच चांगला कमबॅक करून दिला गोलंदाज संदीपने. वाईट +1 टोटल 2 रन ऍड होतील आणि 45 रन होतात. चला नेक्स्ट मॅच जंगमवाडी टीमचे कॅप्टन आणि श्री गणेश नागवंटेक या टीमचे कॅप्टन. आपण त्वरित टॉस साठी या. फटका तर जरूर चांगला आहे परंतु एक धाव देखील पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 46 रन 46 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर
आपल्याला पाहायला मिळते. हा हा बॉल देखील शरीरापासून थोडासा दूरवर बॉल रिलीज केला. एक इनिंगचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या होते 46 आणि 47 रनचं टार्गेट असेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय भरपूर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. विजय 16 बॉलमध्ये 35 रनची एक बहारदार इनिंग त्याने पेश केली, परंतु त्याला बाद केले संदीपने. चांगला झेल पकडला किशोरने आणि त्यानंतर 7 बॉल पेस केले सलामीवीर आर्यनने. 6 धावांवर तो नाबाद राहिला. सुफियानने देखील 1 बॉल पेस केला, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजांचा जर विचार केला तर भरपूर चांगली पहिल्या ओव्हरमध्ये अक्षयने 6 धावा खर्च केल्या. सेकंड स्पेलमध्ये किशोरने 12 धावा खर्च केल्या. अजितने 17 धावा खर्च केल्या आणि संदीपने एक महत्वाचा विकेट प्राप्त करून 11 धावा त्यांनी खर्च केल्या. 46 रन होत आहेत आणि 47 रनचं टार्गेट असेल. तर सेकंड मॅचच्या टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतोय पश्चिम महाराष्ट्रामधील एक सुपर डुपर सुपरस्टार खेळाडू गणेशजी शिंदे. आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस आणि नेक्स्ट मॅच जंगमवाडी आणि श्री गणेश नागवनटेक अ या 2 टीममध्ये केला जाईल टॉस. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. तर आमच्यापर्यंत नागवनटेक अ या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. जंगमवाडी टीमचे कॅप्टन आपण देखील व्यासपीठावर या. या स्पर्धेचे जनक मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय अजयजी पवार, डीजे राहुल, त्यानंतर बराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी आणि चिंतामणी लोकरे आई धामणी यांच्यामध्ये एक एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते आणि नुकतेच ज्यांचं आगमन होते विशालजी वरांडे. नुकतीच पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत स्पर्धा महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग, त्या स्पर्धेमध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा सम्राट कृष्ण लक्ष्मण सातपुते सरांच्या टीममध्ये ॲज आयकॉन प्लेअर म्हणून देखील विशालजींना आपण पाहिले. त्यांचं देखील महाराज चषक 2024 या पर्वामध्ये आई बराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी या स्पर्धेचे जनक डीजे राहुल, अजय पवार, प्रवीण वंडुस्कर महाराज व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 24 बॉल आणि 47 रनचं लक्ष. महादेव आणि किशोर ही जोडी आणि गोलंदाजीच्या मार्कवर सुफियान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये.
गोलंदाज सुफियान यांच्या माध्यमातून देखील 24 बॉल आणि 47 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच लावते सुरुवात. सेकंड इनिंग. सुफियानचा पहिला बॉल स्टिप आउट केलाय. प्रॉपर टायमिंग महादेवच्या बॅट मधून येतोय. एक मोठा फटका 6 रन साठी. हा षटकार आणि या षटकाराने सुरुवात होते सेकंड इनिंगला. 47 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग आम्हाला पूर्णपणे करायचा आहे असा निर्धार घेऊन पहिल्याच बॉलवर आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारला महादेवने. हा बॉल थोडासा धीम्या गतीचा होता. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळायचा होता परंतु लाईन मिस केली. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होते. 22 बॉलमध्ये अजूनही 41 रन पूर्ण करायचे आहेत. हा बॉल शरीरापासून भरपूर दूरवर होता. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि 7 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 22 बॉलमध्ये अजूनही 40 धावा पूर्ण करायच्यात टीम मोडकवाडी 11 या टीमला. फटका चांगला आहे. मिड ऑफच्या दिशेने स्ट्रोक केलाय. एक सिंगल फक्त पूर्ण केली 1 रनच्या साह्याने. 8 रन 21 बॉलमध्ये अजून 39 धावा पूर्ण करायच्या आहेत. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु विजयासाठी अतोनात प्रयत्न. जिद्द चिकाटीने ज्यावेळेस तुम्ही लढा द्याल त्यावेळेस यश प्राप्ती विजयाची नक्कीच तुमच्या बाजूने होईल परंतु त्यासाठी मेहनत आणि परिश्रम करावे लागतील. लॉफ्ट केलाय. प्रॉपर टायमिंग. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वात देखना नजाकत भरलेला लॉंग अँड हाय हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 14 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. एलिव्हेशन या वेळेला भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात. योगेशने टिपला हा झेल आणि पहिला धक्का मोडकवाडी या टीमला. किशोर मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. 6 रनचं योगदान त्याने दिलं आणि पहिला बॅट्समन गमावलाय मोडकवाडी या टीमने. 14 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 5 बॉलमध्ये 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. न्यू बॅट्समन अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी गोलंदाज अक्षयने केली पहिल्या इनिंगमध्ये परंतु या सेकंड इनिंगमध्ये देखील भरपूर अपेक्षा असतील. गोलंदाज सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय पॉइंटच्या दिशेने. डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत येईल. एक सिंगल पूर्ण केली परंतु स्वतःला सावरलं. पहा प्रयत्न चांगला केला परंतु या क्षणाला एकेरी धावेचं रूपांतर तिहेरी धावांमध्ये झालंय. वॉटर रनिंग. कौतुक करावं लागेल अक्षय आणि महादेवचं. एक एक धावा पूर्ण करण्यासाठी आम्हाला अतोनात प्रयत्न करायचे आहेत परंतु मेगा स्क्रीनवर आपण ॲक्शन रिप्ले पाहू शकाल. पहा काय बॉडी बॅलन्स. स्वतःला सावरलं त्यानंतर चेंडू फेकला परंतु गॅदर खराब राहिला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला बॅट्समनने. एकेरी धाव जिथे होते तिथे मात्र 3 धावा पळून काढल्या आणि धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 17 रन झालेत. तर
स्टंप आपोआप पडलेला आहे. सतरा रन. गोलंदाज आर्यन. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, परंतु एक सिंगल पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 18 रन. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. उंची भरपूर आहे. झेलची संधी, परंतु या मोमेंटला रिले झेल पकडण्याची संधी देखील होती, परंतु हा झेल सुटलाय. जर हा झेल पकडला असता तर येणाऱ्या काळात ज्यावेळेस ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून हा झेल प्रसारित केला असता यूट्यूबवर, त्यावेळेस भरपूर व्ह्यूज या झेलला मिळाल्या असत्या. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पहा, हातातून चेंडू निसटला, त्यानंतर फिल्डरच्या खांद्याचा वेध घेतला, त्यानंतर मागच्या दिशेने चेंडूने वळण घेतलं. फिल्डर होता, परंतु त्याच्या हातातून देखील बॉल निसटला आणि जीवदान मिळालं बॅट्समनला. मिडॉनच्या दिशेने स्ट्रोक केलाय. 1 धाव देखील पूर्ण होते आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते. वेगळ्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय, चेंडू काही क्षणासाठी घायल झाला होता गवतामध्ये आणि त्यानंतरचं दृश्य आपण पाहिलं. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. प्रॉपर टायमिंग. येस, इट इज अ सिक्सर. वॉटर टायमिंग, वॉटर स्ट्रोक. 6 रनसाठी हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 28 रन. आणखीन एक लाजवाब सलग बॅक टू बॅक दुसरा महादेव इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना आणखीन एक मोठा धमाका पाहायला मिळतोय. षटकार आणि 34 रन. ज्यावेळेस मुसळधार पाऊस येतो, एखादं वादळ येतं, त्यावेळेस विजा कडकडतात, परंतु सध्याच्या घडीला धावांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये महादेवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 7 बॉल अवघे त्याने पेस केलेत आणि 23 रनवर तो खेळतोय. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट दिलाय मोडकवाडी टीमला. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून, परंतु तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आणि दुसरी धाव देखील तिसऱ्या धावेच्या रूपांतर होईल की काय, आणि तिसरी धाव लाजवाब रनिंग. 2 ओव्हरचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 37 आणि आता मात्र 12 बॉलमध्ये अवघ्या 10 रनची गरज. या षटकामध्ये आर्यनने अवघ्या 20 धावा खर्च केल्या आणि या मॅचला कलाटणी मिळाली. करणला इन्व्हाइट केलंय तिसऱ्या ओव्हरसाठी. 12 बॉलांनी 10 रनची गरज मोडकवाडी 11 टीमला.
पहिला बॉल लॉफ्ट केला मिडॉनच्या दिशेने, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. रनआउटची संधी गमावली, परंतु या क्षणाला फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 11 बॉलमध्ये अजूनही 9 रनची गरज. एक चांगली पार्टनरशिप सध्याच्या घडीला बिल्डअप केली. पहिला बॅट्समन गमावल्यानंतर टीम मोडकवाडी या टीमने क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा हा बॉल रिलीज केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. 10 बॉल आणि 9 रनची गरज. हलक्यात दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. 9 बॉल मध्ये अजूनही 8 रनची गरज. चला नेक्स्ट मॅच जंगमवाडी आणि श्री गणेश नागवंटेक टॉस जिंकलाय जंगमवाडी टीम. आपण जशी मॅच संपेल आपण फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. 9 बॉल आणि 7 रनची गरज. आणखीन एक व्हाईट बॉल. अशा धावा पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात रोहन 11 पानेरी या टीमला. रनआउटची संधी, परंतु ही संधी देखील गमावली. 8 बॉल आणि आता मात्र 5 रनची गरज. आठ बॉल आणि 5 रनची गरज आहे. इनसाइड एज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. 7 बॉल आणि 4 रनची गरज. आणखीन एक अवांतर स्वरूपामध्ये धावा ऍड होते. 3 रनची गरज आहे. इनसाइड एज ओव्हर कंप्लीट होते. समीकरण बदलले. येणारे 6 बॉल आणि 2 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग. येणारे 6 बॉल आणि 2 रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. स्पेल नंबर 4 आणि डेड बॉलचा इशारा आलाय. 2 रनची गरज 6 बॉल मध्ये. आकडू पद्धती 6 बॉल आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. समीकरण बदलले. 5 बॉल आणि 1 रनची गरज. हलक्यात दिशा दिली. रनआउटची संधी आणि 1 धाव पूर्ण होते आणि महाराज चषक 2024 मधील पहिली मॅच जिंकली टीम मोडकवाडी 11 या टीमने. हार्डलक टीम रोहन 11 पानेरी आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. चांगला खेळ केलात.
पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि आई भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी यांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. या सामन्याचा हिरो ज्याने खऱ्या अर्थाने एक दैदिप्यमान खेळ केला, आपल्या विस्फोटक बॅटिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि 47 धावांचं जे काही लक्ष्य होतं ते लक्ष्य अगदी मोडकवाडी या टीमला सोपं करून दिलं. 11 बॉल ज्याने पेस केल्याने 29 रनची नॉट आउट इनिंग ज्याने पेश केली, असा दैदिप्यमान खेळ करणारा